नाशिक सिटीलिंक बस सेवा सलग दुसऱ्या दिवशीही ठप्प झाली आहे। वेतन रखडल्यामुळे वाहतूक कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिली आहे। 2 महिन्यांचं वेतन देऊन संप मिटवण्याच्या हालचाली प्रशासनाकडून सुरू आहेत, तर ऐन परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत। कोल्हापूर जिल्ह्यातील माणगाव ग्रामपंचायतीनं महावितरणला मोठा झटका दिलेला आहे। महावितरणच्या थकीत 16 लाखांच्या घरपट्टीसाठी माणगाव ग्रामपंचायतीनं चक्क महावितरण कार्यालयावरच जप्तीची कारवाई केली। ग्रामपंचायतीनं महावितरणच्या ऑफिसमधील साहित्य जप्त केलं आहे। बारामतीमध्ये उद्या विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावर नमो महारोजगार मेळावा होतोय। त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत। तब्बल 43,613 तरुणांना रोजगार देण्यासाठी 311हून अधिक कंपन्या यामध्ये सहभागी होणार आहेत। यासाठी मंडप उभारणीचं काम सुरू असून विशेष व्यवस्था करण्यात आली आहे। विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये त्रास होऊ नये म्हणून नाशिकमधील आंदोलक शेतकऱ्यांनी सामंजस्याची भूमिका घेतली आहे। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 5 दिवसांपासून शेतकरी आंदोलन सुरू आहे। तर या परिसरातील 10वीच्या 2 परीक्षा केंद्रांमध्ये शेकडो विद्यार्थी पेपर देतात। याचं भान राखत शेतकऱ्यांनी ही जागा सोडली असून एका बाजूची वाहतूक मोकळी करून दिली आहे। राधाकृष्ण विखे पाटलांच्या विरोधात शिर्डी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। विखे पाटील सरकारी निधीमध्ये दुजाभाव करत असल्याचा आरोप करत भाजपचे विवेक कोल्हे कार्यकर्त्यांसह रस्त्यावर उतरले। कोल्हे गटाकडे असलेल्या ग्रामपंचायतीला निधी मिळत नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे। पुण्यामध्ये समाज कल्याण विभागानं तृतीयपंथीयांसाठी मतदान जनजागृती रॅली काढली। भिडेवाड्यापासून या अभियानाला सुरुवात झाली। राज्यभरामध्ये समाज कल्याण विभागाकडून अशा प्रकारे मतदारांकरता रॅली काढण्यात येते आहे।